सगळ्यांना कशा आहात सगळेजण मस्त राहा मजेत राहा. तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये खूप सारं स्वागत आहे. याचं नाव आहे जान्हवी फॅमिली ब्लॉग विथ स्वरा चोकुली. तर मी जान्हवी तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते. आणि आता उद्या बघा मी सगळेजण गावाला येणार आहे करगणी म्हणजे माझ्या सासरला. आणि पहिलाच हा माझा व्हिडिओ असणार आहे सासरमधला. पहिलाच माझा व्हिडिओ असणार आहे सासरमधला. म्हणजे ह्याच्या आधी तुम्ही माझे म्हणजे माहेरमधलाही व्हिडिओ बघितला असेल, पण माझा सासरमधला एकही व्हिडिओ नव्हता. पण आता मी पहिल्यांदा सासरी चाललेले, तर व्हिडिओ नक्की बघा सगळ्यांनी. आणि तुम्हाला सगळ्याला वाटेल की आता अचानक गावी कशासाठी यायला लागले. तर म्हणजे माझ्या मिस्टरांचे भाऊ म्हणजे माझे दीर सख्खे दीरच वारलेले. त्यांना आता 1.25 महिना झाला. मग ते 1.25 महिन्याचा कार्यक्रम करण्यासाठी गावी येणार आहे बघा. तर 1.25 महिना व्हायला लागला त्यांना आता झालं ते वारलेले. त्यासाठी गावी यायचं आहे का तर 1.25 महिन्याचा कार्यक्रमही करायचा असतो आमच्यात. मग त्यासाठी गावी यायला लागले. तर तोही व्हिडिओ तुम्हाला मी तिथं आल्यानंतर त्याआधी म्हटलं की मला वाटलं की मी गावाला यायला लागले ते तुमच्याबरोबर शेअर करावं, म्हणून म्हटलं की आधीच सांगावं मी गावी येणार आहे. तर व्हिडिओ सगळ्यांनी नक्की बघा. तर आवरून ही झाले बघा. आता गावाला जायची तयारी झालेली आहे. बॅगाही सगळ्या भरून ठेवल्या त्या. आणि स्वरा चोकुलीचं पण मी आवरलेलं आहे बघा. पण अजून काही ह्यांचा पत्ता नाही. येतो म्हणले ते 10-15 मिनिटात. तोपर्यंत सगळं बॅगाही भरल्या दाखवते बघा तुम्हाला मी. तर ह्या बघा ह्या बॅगा भरले ते. ह्याच्यात आहेत ती चोकुलीची रोजची घालायची, स्वराची रोजची घालायची, माझी ह्या बॅगेत भरली ती. आणि ह्या बॅगेत आहेत ती ह्यांची कपडे भरलेत बघा. एकट्याची आहेत ती ह्या बॅगेत आहेत. आणि आमच्या तिघींची ह्या बॅगेमध्ये ठेवली ती. आणि लगेच यायचं आहे 5 दिवसात. लगेच 5 दिवसात परत यायचं आहे म्हणले ते तिथला ते कार्यक्रम हे झाल्यानंतर. मग त्यामुळं मग एवढे कपडे घेतलेले आहेत का तर की आज बुधवार आहे बघा. आणि स्वराचं स्कूल पण आहे, त्यामुळं मग लगेच यायचं आहे आमच्या. आणि तिच्या शाळेत विचारलं आत्ता की असं असं गावाला जाणार आहे म्हणून आम्ही. मग मॅडम म्हणल्या की तिथलं लेटर लिहून द्यायला लागतं वाटतं आधी प्रिन्सिपलांना, मग आल्यानंतर लिहून द्या म्हणली ती. आणि एक्झाम पण झाली तिची, आज लास्टचा पेपर होता तिचा. आणि आता इथं झोपले ते बघा दोघी पण. इथं झोपल्या. आता खेळता खेळता झोपले, तर लगेच झोप लागली त्या दोघींना खेळता खेळता. मग म्हणलं झोपले त्या झोपू द्या. तिला थोडी सर्दी आल्यासारखी झाली स्वराला. आणि आता आणि गावाला जायचं म्हटल्यानंतर ते सर्दी वातावरण बदलल्यामुळं अजून जास्त सर्दी येईल बघा. आणि त्यात परीक्षाही झाली म्हणून बरं मला वाटतं आधी. नाहीतर तिचं ठरलेलं असतंय की परीक्षेच्या वेळेला बरोबर आजारी पडायचं. आता परीक्षा पण झाली. आणि आता म्हणलं की ते 1.25 महिन्याचा कार्यक्रम करायसाठी गावाला जाऊन यायचं. झालंय माझं मग सगळं आवरलंय. ही घरातलं किचनमधलं हे सगळं आवरलंय बघा. सगळं ही आवरून ही ठेवलं. आता फक्त ह्याच्यामध्ये दूध आहे. दूध आता ह्याने आल्यानंतर पितेत का त्यांना विचारते. आता मी चहा पण नाही करत. बाकी सगळे भांडी ही घासून ठेवलेली आहेत. मग व्हिडिओ नक्की बघा. मी गावाला जात आहे तर. आणि हा माझा म्हणजे सासरमधला हा पहिलाच व्हिडिओ असणार आहे, लॉंग व्हिडिओ म्हटलं तर नक्की सगळ्यांनी बघा. आमचं तिथलं घर कसं आहे, आमचं शेत पण दाखवेन तुम्हाला. आणि आमच्या घरातली माणसं सगळी ही. तर मग नक्की ब्लॉग हा माझा बघा कंटिन्यू. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हिने कधी येते आता वाट बघत बसते. आणि काय काय घेतलेलं आहे अजून थोडंफार जरा आठवून बघते, का तर एक एक राहतंयच अजून. किती जरी म्हणलं आपण घेतलंय तरी लक्षात राहत नाही एक. त्यामुळं मग चला मग व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा. तर झालं बघा आता आवडून सगळं माझं मगाशी झालं तुम्हाला सांगितलं मी. ह्याने आले ती आणि यांचं काय चाललंय आता. चोकुली पण उठली, मगाशी झोपली होती बघा. स्वरा पण उठल्या. स्वराला
सर्दी आल्यामुळे तिचा चेहरा असं पडलेलाच आहे बघा. सगळं कसं दिसतं चेहरा तसा. तर आता झालं बघा, चाललंय आता हे असं आहे का. लाईट बंद करताय आधीच. लाईट बंद केली, चार्जिंग राहिला असतं माझं इथे. आता बघा आम्ही बसले बघा ट्रॅव्हल्स मध्ये. ट्राय करते काय आणि किती वेळा सांगते लगेच सांग. तर आता बसले बघा ट्रॅव्हल्स मध्ये आणि येताना म्हटलं तुम्हाला रिक्षात बसल्यानंतर दाखवा थोडा व्हिडिओ शूट करून. पण चकुली त्या साईडला बसलेली जिथनं पडू शकत होती, मग त्यामुळे तिला मला धरून बसले तिला मी, आणि बॅग पण होत्या मांडीवरती, त्यामुळे तुम्हाला काय मी दाखवून शूट करू शकले नाही. मग आता ट्रॅव्हल्समध्ये बसलेलं आहे बघा. नॅशनल ट्रॅव्हल्स आहे बघा. इथं आम्ही तिकीट बुक करावी लागते. इथं SRS बस 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 गो ट्रेन गो बस सीट CIT सीट एरोप्लेन गो काय. सीट नंबर 14 तर आता कोल्हापुराच्या पुढे आलेलं आहे बघा. आणि हिने आहेत बघा इथं. हिने तोंड लपवून घ्यायला लागली ती. काय झालं व हा मग काय झालं. इकडे बघा, तिकडे बघा की काय झालं काय म्हणतात ना त्यांना असं वाटतं का काय की नवीनच कॅमेऱ्यासमोर आलेत का काय. कायम तर येत होती कॅमेऱ्यात आणि आता तोंड लपवून घ्यायला लागली ती. काय झालं काय सकाळी कवापासून उठून बसल्या बघा. इथं चकुली बसली आहे. चकुली ए चकुली 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 रुसल्या वाटतं माझ्यावरती. आणि तिला मी मारलं त्यामुळे रुसल्या माझ्यावरती. आणि कशाला तवा रात्रभर झोप नाही मला. आणि ती सकाळपारी झोपा म्हटलं तर पोरी लागल्या तर मम्मी करायला उलटी येते मलाच. आणि झोप झाली ह्यांचीच निवांत रात्रभर. आणि मला उलटी येत्या, मग मला बसायचं लागलं रात्रभर. गेलं रात्रभर, कारण की घरात कसं आपण जागा असते ऐस पैस कशी पण. आणि तिथं गाडीत म्हटलं तर ते एवढ्या ह्या शीटवरती 4 जण आम्ही म्हटल्यानंतर ती जागा काय पुरली नाही वाटतं पुरीना पण. आणि नवीन जागा असली की झोपच लागत नाही मला तर. आणि चकुलीला पण तसंच झालं. सराचं काय तिला सर्दी आणि औषध दिल्यामुळे ती झोपली बघा. आणि माझं तर रात्रभर असं झोपच नाही. आणि एवढा लांबचा प्रवास म्हणजे तिथं कितीला बसलं आहे बघा गाडीमध्ये. रात्रीच्या बेंगलोरला बसलो होतं कितीला 7 वाजता वाटतं 7:30. आणि इथं आता किती वाजले बघा. आत्ता कोल्हापूरमध्ये गाडी आली 8:30 का 9 वाजत आले ते. विट्यामध्ये उतरल्यानंतर तुम्हाला दाखवतेच मी किती वाजतात ती. बाहेरचा व्ह्यू बघू शकता. किती छान असा गावाकडचं वातावरण दिसते बघा. मोकळं मोकळं. नाही तर तिकडे सगळ्या बिल्डिंगच. आणि तिथं बघा कसं दिसते अगदी. सूर्य पण आलाय बघा. चकुली एवढा
कर इकडे जा. तर आता इथं करसुंडीतच आधी माहेरमध्ये आधी थांबले बघा. इथं जरा फ्रेश हे झालं. आंघोळ ही काही केलेली नाही कारण की लईच उलट्या आणि हे झाल्यासारखं होत होतं. माझी थोडंसं फ्रेश झालं या. ह्यांची आंघोळ झाली आणि आता म्हटलं आधी जेवण करून घ्यायचं. तर दाखवते बघा मी तुम्हाला. आता आधी जेवण करून घ्यायला लागले बघा. बघू शकता तुम्ही मस्त असं इथं बसलेली बघा. हा मग आता करगणीला गेल्यानंतर तिथं व्हिडिओ जसा होईल तसं शूट करून दाखवते. कारण की गावात कसं असं सवय नाही मला. म्हणजे कोण कोण असते समोर त्यांच्यासमोर हे कसं शूट करायचं. पण जसं जमलं तसं मी तुम्हाला शूट करून दाखवीन. तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ही सगळी बाहेर खेळायला लागली ती. गाडीत बसली हा. हे बघा किती छान असं बाहेरचं वातावरण आहे. कसं आहे बघा गाव आमचं कसं आहे. हिरवळ सगळीकडं. आता आलोय बघा करगणीमध्ये. तर इथं आले बघा आता करगणीमध्ये. तुम्हाला मी आता इथं व्हिडिओ इथं सेंड करते मी. नंतरचे ब्लॉग माझे येतील. तर व्हिडिओ कसा वाटतो नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि खरं तर घरात लाईट गेली आता त्यामुळं अंधार दिसतोय. तर बाय सगळ्यांना.